तर आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 2। तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला लॅबवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर टायपिंग प्रॅक्टिस करून घ्या, स्टार्ट करायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही काही टाईप केलं तरी चालेल, टाईप करा आणि ते सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे, ओके करा, येस करायचं आहे आणि बघा अशा प्रकारे आपली एक्झाम एंड झालेली आहे। त्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेकचे क्वेश्चन सोडवायचे आहे यामध्ये। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्टवर क्लिक करायचं आहे। बघा स्टार्टवर क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये 10 प्रश्न आपल्याला दिलेले आहे। तर पहिला प्रश्न बघा, इफ यू विश टू अरेंज द ओपन टास्क विंडोज विच ऑफ दिस ऑप्शन विल यू यूज म्हणत आहे। तर टास्क व्यू चेंज करण्यासाठी बघा आपण टास्क व्ह्यूचा वापर करत असतो, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। त्यानंतर नेक्स्ट करा। त्यानंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग बटन विल यू यूज टू टर्न द हेडफोन ऑन और ऑफ म्हणत आहे। तर खालीलपैकी कशाचा वापर करून आपण हेडफोनला बंद किंवा चालू करू शकतो, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। विच ऑफ द हायलाइटेड ऑप्शन विल हेल्प यू इन ॲडजस्टिंग द व्हॅल्यूम ऑफ युअर सिस्टीम। तर सिस्टीमचा आवाज आपण कशातून चेंज करू शकतो, ॲडजस्ट करू शकतो, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। व्हेअर विल यू प्लग इन हेडफोन टू लिसन टू द ऑडिओ ऑन युअर कॉम्प्युटर म्हणत आहे। तर कॉम्प्युटरवर आवाज ऐकण्यासाठी आपण हेडफोन कुठे लावू शकतो बघा, तर या ऑप्शनमध्ये आपण लावू शकतो, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे आणि त्यानंतर 7 नेक्स्ट करा। त्यानंतर बघा, विच ऑफ दिस डिव्हाइस विल यू यूज टू लिसन टू साऊंड अँड म्युझिक ऑन युअर कॉम्प्युटर म्हणत आहे। तर आपल्या कॉम्प्युटरवर म्युझिक वापरण्यासाठी कशाचा वापर करू शकतो, तर बघा इथे हेडफोनचा वापर करू शकतो। याला क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। फिजिकल पार्ट ऑफ अ कम्प्युटर दॅट यू कॅन सी अँड टच आर कलेक्टिव्हिटी कॉल ॲज म्हणत आहे। तर त्याला आपण काय म्हटलं जाते, हार्डवेअर म्हटलं जाते। अ पर्पज ऑफ अँड डॅश डॅश इज टू ऑर्गनाइज अँड कंट्रोल हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर सो दॅट द कम्प्युटर स्मार्टफोन बिहेव इन ॲन इफिशियंट वे म्हणत आहे। तर त्याला आपण ऑपरेटिंग सिस्टीम म्हटलं जाते। अँड डॅश डॅश डिटरमाइन विच कम्प्युटर्स रिसोर्सेस विल बी युटिलाइज फॉर सॉल्विंग विच प्रॉब्लम अँड द ऑर्डर इन विच दे विल बी यूज म्हणत आहे। तर त्याला ऑपरेटिंग सिस्टीम म्हटलं जाते। द डेस्कटॉप कन्सिस्ट ऑफ 3 मेन पार्ट्स म्हटलेलं आहे। तर डेस्कटॉपमध्ये 3 कोणते पार्ट्स असतात बघा, तर त्यासाठी तर याचं उत्तर बघा आयकॉन, वॉलपेपर आणि टास्कबार आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। स्टार्टिंग और रिस्टार्टिंग अ कम्प्युटर इज कॉल म्हणत आहे। तर त्याला आपण बूटिंग म्हटलं जाते। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। तर अशा पद्धतीने आपले संपूर्ण प्रश्न सोडवणे झालेले आहे नॉलेज चेकचे। त्यानंतर येस आयवर क्लिक करायचं आहे आणि आपला स्कोर्स पाहून घ्या, इथे पूर्णपैकी पूर्ण आपल्याला इथे मिळालेलं आहे। त्यानंतर बघा शेवटचं आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। तर याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन्स दिलेले आहेत। तर पहिला बघा, व्हाय आर प्रोसिजर अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑफ अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। डाटा बाय इटसेल्फ इज नॉट युजफुल अनलेस म्हणत आहे। तर त्याचं उत्तर इट इज प्रोसेड टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन आहे। अ ट्रॅक ऑन अ डिस्क इज वन ऑफ द मेनी सर्क्युलर रिंग शेप एरियाज वेअर डाटा इज रायटन मॅजिकली म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर ट्रू आहे। अनइन्स्टॉल प्रोग्राम हेल्प यू टू रिमूव्ह अनवॉन्टेड प्रोग्राम इन्स्टॉल इन द कॉम्प्युटर म्हणत आहे। तर याचं उत्तर सुद्धा ट्रू आहे। डॅश डॅश युटिलिटी आयडेंटिफाईज अननेसेसरी फाईल्स ऑन द हार्ड डिस्क अँड इरेजेस देम बेस्ड ऑन युजर कमांड्स म्हटलेलं आहे। तर त्याला आपण डिस्क क्लीनअप म्हटलं जाते। तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे। येसवर क्लिक करा आणि आपला स्कोर इथे तुम्ही पाहू शकता, पूर्णपैकी पूर्ण आपल्याला इथे मिळालेला आहे।